नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन चवीसोबत. आपण आज करणार आहोत मस्त अशी गावाकडची ओल्या हरभऱ्याची भाजी. थंडीमध्ये आणि खास करून संक्रांत झाली की आपल्याला मार्केटमध्ये भरपूर असा ओला हरभरा पाहायला भेटतो. त्याच हरभऱ्याची ही भाजी खूप छान होते, अगदी टेस्टी आणि चमचमीत आणि झणझणीत. गरमागरम भाजी आणि बाजरीची भाकरी, शिवाय खूप तामझाम नाही आणि खूप जास्त मसाले पण नाही. अगदी 10 मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते आणि खूप टेस्टी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्हाला तर माहीत असेलच, हा आपल्या शेतामधला ओला हरभरा आहे. असे एका गड्डीचे मी हरभरे तोडून घेतलेले आहेत. आता हे घाटे आपण सोलून घेऊयात. मस्त असे हरभऱ्याचे घाटे छान असे सोलून घ्यायचे. घाटे सोलल्यानंतर इतके आपल्याला हरभरे भेटलेले आहेत. पाहू शकता, हे हरभरे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत कढईमध्ये. गॅसवरती कढई ठेवूया आणि हरभरे छान असे भाजून घेऊया. हरभरे का भाजायचे, डायरेक्ट टाकायचे नाहीत, कारण हरभरा छान भाजला ना त्याचा उग्रपणा, कच्चापणा निघून जातो आणि आपल्या भाजीची चव वाढायला मदत होते. तसेच यामुळे हरभरे एकदम मऊ पण चुरचुरीत लागतात. आपल्याला फक्त थोडंसं हलकं हलकं भाजून घ्यायचं आहे, थोडेसे डाग पडेपर्यंतच. खूप जास्त भाजायचं पण नाही. पाहू शकता, थोडेसे हरभरे आपले डाग पडलेले आहेत. अशा प्रकारे भाजून घ्यायचं आणि टोपलीमध्ये काढून ठेवायचं. आपल्याला भाजी करण्यासाठी इतकं साहित्य लागणार आहे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहे. बारीक कांदा चिरलेला आहे. थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे गावरान, आणि आपल्या घरची कोथिंबीर आहे आणि एक टोमॅटो मीडियम साईजचा. सगळ्यात आधी आपण छान असा गॅस पेटवून कढई ठेवून याच्यामध्ये कांदा मस्त असं भाजून घेऊया. इथे मी कांदा कोरडा भाजून घेत आहे अगोदर. याच्यामध्ये तेल टाकत नाही. तेल टाकल्यामुळे काय होतं, कांद्याला पटकन पाणी सुटतं आणि कांदा शिजायला टाईम लागतो. कांदा जर पटकन भाजायचा असेल ना, तर अगोदर कोरडा भाजून घ्यायचा आणि नंतर मग त्यामध्ये तेल टाकायचं, मग तो पटकन शिजतो. आता कांदा छान असा गुलाबीसर झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो आणि कांदा टाकल्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये छान शिजून द्यायचं. आता कांदा आणि टोमॅटो छान असं मऊ झाल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे. अर्धी पळी तेल टाकायचं. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आणि याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान फुलून द्यायची, तडतड भाजून द्यायची आणि याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकायचे आहेत. तर इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. ही पेस्ट आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये आणि यानंतर आपल्याला जिरे आणि हळद टाकून घ्यायची आहे. जिरे आणि हळद छान अशी मस्त फुलवून घ्यायचे, छान असं परतून घ्यायचे त्याला. आणि मग तेलामध्ये मस्त असा कढीपत्ता टाकायचा. थोडंसं हिंग असेल तर हिंग पण तुम्ही इथे टाकू शकता. कढीपत्ता आणि हिंग छान असं मस्त फोडणी करून द्यायची. छान असं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत. आता याच तेलामध्ये आपण 1 चमचा आपला घरचा घरगुती मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गरम मसाला पण टाकू शकता. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी थोडंसं तिखट कमी केलेलं आहे. आता मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे मी याच्यामध्ये अर्धी वाटी खिसलेले खोबरे टाकत आहे. खोबऱ्यामुळे कालवण छान होतं आणि थोडंसं घट्ट व्हायला मदत होते. तर मसाले छानसे परतून घेतलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर मसाले परतताना टाकून घ्यायची आणि मसाले छान असे एकजीव करायचे आणि हलवायचे. मसाले करपू नयेत म्हणून याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतायचं आणि याला छान तेल सुटेपर्यंत असंच ठेवायचं. आता तुम्ही ते पाहू शकता कसं छान तेल सुटलेलं आहे आणि मसाले छान परतले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण हरभरे टाकायचे आहेत आणि याला 2 ते 3 मिनिटं फक्त याच्यामध्ये कोटिंग करून छान असं हलवून घ्यायचं आहे. असं मिक्स केलं की याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. गरम पाणीच ओतायचं, गार पाणी ओतायचं नाही अजिबात. गार पाणी ओतलं ना की आपली कुकिंग प्रोसेस इथं बंद होते आणि मग ते हरभरे मऊ होण्याऐवजी असे दांडरतात. त्यामुळे गरम पाणी ओतायचं आणि तुम्हाला जितकं पातळ किंवा लपतपीत ठेवायचं आहे तितकं ठेवायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायला विसरायचं नाही अजिबात. मस्त अशी भाजीला उकळी काढून घ्यायची आणि थोडासा कूट टाकायचा. हरभरे ओले असल्यामुळे लवकर शिजतात, जास्त वेळ लागत नाही आणि ही भाजी गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. तुमच्याकडे कशी बनते भाजी, हिची पद्धत काय, मला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुन्हा छान अशा एका नवीन व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला असेच कनेक्ट राहा.